नमस्कार मंडळी, आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मस्तपैकी आज मी चटपटी अशी भाजी बनवून दाखवणार आहे ते आणि तुम्हाला मी कशाची बनवणार आहे ते पुढे नक्कीच कळेल। तर मी इथे एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये काय 2 चमचे तेल घालून घेतले आणि 2 चमचे आपल्या एवढ्या भाजीला पुरेसा आहे। आणि इथं काय मस्त असं तेल तापलंय। आता ह्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया 1 चमचा आणि 1 चमचा त्याच्यासोबतच मोहरी घालून घेऊया आणि मोहरी अशी चांगली अशी परतून घ्यायची तेलात तडतडेपर्यंत आणि मस्त असं त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा। आता ह्याच्यानंतर आपण इथं काय मी अगोदरच काय लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा असं वाटून घेतलेला आहे आणि जिरे आता आपले चांगले असे लाल झाला तर गॅस बारीक करायचं आणि काय त्याच्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आणि चांगला असं परतायचा। मग गॅस जर मोठा असला तर मग जास्त असं खाट उठतो, त्याच्यामुळं काय गॅस बारीक करायचं आणि मस्त असं परतायचं तेलामध्ये। आता ह्याच्यामध्येच आपल्याला काय मसाले घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला जास्त काय इथं मसाले वापरायचे नाही आहेत। तर इथं काय 1 चमचा हळदी पावडर घातल्या मी आणि 1 चमचा धना पावडर घातल्या आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। तुम्हाला आत्ता घालायचं असेल तर मीठ आत्ता पण घालू शकता, नाही म्हणाल तर तुम्ही लास्टला पण इथं घालू शकता मीठ। तर मी आत्ताच घालते मीठ ह्याच्यामध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं। आणि मी इथं काय दोडक्याची तुम्ही कधी न बघितलेली अशी भाजी बनवत आहे आणि ही काय माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। तर आवडली तर नक्कीच काय लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम टेस्टी लागते, दोडक्याचा थोडा पण ह्याच्यामध्ये असं हे होत नाही आणि एकदम छान असं बघा मी इथं पाव किलो दोडके घेतल्यात आणि त्याच्या शिरा पण आपल्याला काढायची गरज नाही आहे, तर तशाच ठेवायच्या आणि असे काय कोवळेच दोडके घ्यायचे कारण की खायला खूप छान लागते भाजी ही। तर असं सगळं मी काढून घेतलं आहे आणि आता काय ह्याला मस्तपैकी असं जे आपल्याकडं छोट्या दाताची खिसणी असते त्या खिसणीने काय मस्त असं खिसून घ्यायचे सगळे दोडके आणि तुम्हाला पाहिजे तर असेल तर काय ह्याच्या शिरा तुम्ही काढून पण घेऊ शकता आणि नाही असेल तर मस्त असं वाफवून घेतलं तर पण चालते। आता मी काय इथं ह्या बारीक दाताच्या खिसणीनं काय मस्त असं पूर्ण दोडके खिसून घेणार आहे आणि मग काय हे खिसल्यानंतर हे जे आपण राहिलेलं असतं ते काढून टाकायचं, जे मोठं मोठं असते न खिसणं ते। आणि आता हे आपण जे हे मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं पूर्णपैकी आणि मस्त असं परतायचं आणि ह्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही घालायचं, मस्त असं उगी वाफवून घ्यायचं आणि एकदम असं छान भाजी बनते। आता मिक्स करून ह्याला काय असं झाकून ठेवायचं आणि जेव्हा आपली पूर्णपणे भाजी एक 5-10 मिनिट असं झाकून ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये काय नंतरनी थोडीशी शिजलं तेव्हाच काय ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तर केवढं तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पण करू शकता शेंगदाण्याचं कूट। मी इथं काय 3 ते 4 चमचे असं शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे आणि इथं बघू शकता मस्त असं आपल्या भाजीला पाणी सुटलं आहे आपणच, म्हणजे आपण मीठ अगोदरच घातलं आहे त्यामुळं। तर असं काय मस्तपैकी दोडक्याची भाजी न खाणाऱ्याला पण ही भाजी दिली तर काय एकदम टेस्टी लागते आणि एकदम छान आणि लहान मुलांना पण देण्यासाठी दोडका खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून दिलात तर एकदम टेस्टी आणि एकदम छान भाजी लागते, लहान मुलं काय आवर्जून खातात। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून एक काय 2 मिनटं असंच परतून झाकून ठेवून द्यायचे आणि ह्याच्यामध्ये काय थोडीशी कोथिंबीर तुम्ही घालू वाटलं घाला, नाही तर न बी घातलं तर चालते, आपण अगोदर घातले आहे कोथिंबीर। आणि काय मी आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्तपैकी गॅस बंद करून गरमागरम भाकरीसोबत किंवा तुम्ही काय चपातीसोबत खाऊ शकता। ह्याला एकदम छान लागते आणि एक वेळेस नक्की करून बघा अशा पद्धतीनं, तुम्हाला पण काय आवडेल। आणि भेटूया असंच पुढल्या व्हिडिओमध्ये उद्या। तर खात राहा, मस्त राहा आणि खुश राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।